परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर नंद नंदन आनंद कंद अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू श्री बालकृष्ण लालाची वाङ्मयीन स्वरूपा श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ सप्ताहविधीचा आजचा तिसरा दिवस। एक सत्रामध्ये या कथेचं रसपान करण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेला आहात। एकदा मनपूर्वक आपणा सर्वांना धन्यवाद। भक्त शिरोमणी मारुतीरायांचं पावन प्रांगण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा प्रसंग, मारुतीरायांचा जन्मसोहळा, या दोन महापर्वावर या महोत्सवाचं आयोजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। श्री क्षेत्र कामटवाडे गाव, आजूबाजूतील अनेक नगर, अनेक समाज कार्यकर्ते, ह्या सर्वांच्या सहकार्याने भव्य दिव्य हा कार्यक्रम पार पडतोय। विशेषतः ज्यांचं आवर्जून नाव घ्यावं वाटतं असे असणारे आमचे आत्माराम मामा मटाले यांचा सिंहाचा वाटा, जरीही ते ह्या ठिकाणी येत नसतील परंतु त्यांचा आवाज ह्या अवतीभोवती अजूनही दरवळताना पाहायला मिळतोय। त्यांचं शरीर घरी आहे, मन मात्र इकडे सगळे लागलेले आहेत। असे अनेक कार्यकर्ते ह्या कार्यक्रमासाठी आपली आहुती देतात आणि ह्या कार्यक्रमाला, ह्या यज्ञाला दिव्यता भव्यता आणण्याचा प्रयत्न करतायत। तोच वारसा त्यांचे सुपुत्र सुद्धा चालवतायत। आपलं स्वकर्म त्या स्वकर्मामध्ये प्रवृत्त होत असताना धर्मो रक्षती रक्षितः, धर्माचं कार्यसुद्धा ते करणं, त्याला हातभार लावणं अत्यंत गरजेचं आहे। आमचे बाळासाहेब मामा मटाले, त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब भाऊ, बैरागी सर, तुकाराम मामा मटाले, आपण सर्व मंडळी खूप हिरिरीने सहभाग घेत आहेत। प्रकाश भाऊ असतील, निवृत्ती भाऊ, दिलीप भाऊ, ह्या सगळ्यांचं मोठसा एकल्याचं नवे खेळ म्हणून मेळ मिळविला। संपत्ती भरपूर असून कितीही मोठं कार्य करू द्या, परंतु जर त्याच्यामध्ये जर लोकच येत नसतील, लोकांचा सहभाग नसेल तर त्या कार्यक्रमाला शोभा येत नाहीत। ओस गृहीत तोरण बांधिले, 5 कोटीची इमारत बांधलेली असू द्या, परंतु राहण्यासाठी जर लोकच नसेल त्याच्यात तर काय उपयोगाची ती इमारत। 50 कोटीचं मंदिर बांधलेलं असू द्या, त्या मंदिराला कळस नसेल, त्या मंदिरामध्ये मूर्ती जर नसेल तर मंदिर काय कामाचं। तर सर, ह्या कार्यक्रमाची जी शोभा आहेत आपणा सर्वांच्या अनुषंगाने आहेत, आपल्या सर्वांच्या संमेलनाने आहेत, आपला सर्वांचा सहभाग या कार्यक्रमाला लागतोय, म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढते। दुपारच्या समयाला शहरामध्ये लोकांना एकत्रित करणं तसं सोपं नाही, कारण प्रत्येकाचं जीवन व्यस्त आहे, कामधंद्यामध्ये अडकलेला आहे। तरीही सुद्धा हा अत्यंत मोठा खटाटोप करण्याचा प्रयत्न ही सर्व मंडळी करत आहात। एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। आजच्या ह्या कार्यक्रमाला आरंभ करत असताना भगवंताच्या नामाने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर्वांनी हाताने टाळी आणि भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये घ्यायचं आहे। हरि बोल।
राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे हरि गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद हरि राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद ताली वाजवा गोविंद करा हरि बोल राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे हरि गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल ताली वाजवा गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे हरि गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे 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 हरि बोल गोविंद राधे 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 गोविंद गोविंद हरि बोल श्री राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय हो हरि बोल गोविंद राधे गोपाल राधे हरि गोविंद राधे गोपाल राधे हरि गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बड़े बाबा के साथ गाइए श्री राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे हरि बोल हरि गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल श्री राधे राधे जय हो गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे 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 श्याम राधे 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 वृंदावन में राधे राधे बरसाने में राधे राधे हरिद्वार राधे राधे मथुरा में तो राधे राधे काशी में तो राधे राधे दिल्ली में तो राधे राधे महाराष्ट्र में राधे राधे आलंदी में राधे राधे पंढरपुर में राधे राधे पैठण में तो राधे राधे सासवड़ में तो राधे राधे नासिक
में तो त्र्यंबकेश्वर में कामटवाड़े में प्यार से बोलो जोर जोर धीरे बोलो अदुक्त बोलो विदुक्त बोलो सुदुक्त बोलो राधे 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 भक्त शिरोमणी मारुतीरायांचं पावन प्रांगण, या पावन प्रांगणामध्ये दिव्य अशी कथा जीवनाला परम पावन करण्यासाठी अत्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिची आवश्यकता आहेत, गरज आहेत, अशी कथा आपण या ठिकाणी रसपान करत आहात. कथा जीवनामध्ये सुख प्राप्त करून देते, कथा जीवनातील दुःख नाहीसं करते. बाकीच्या आपल्या संसारातील कथा ह्या फक्त व्यथा आहे. मी सांगितलं, सगळ्या गोष्टी असताना सुद्धा संसारामध्ये सुख नाही, कारण संसार हा सुखाचा नाहीच मुळात. फक्त सुखासारखं पाहावं, त्याच्याकडे वास्तवता सुख प्राप्त होत नाहीत. काय करावे फळ चित्रीवते, ज्ञानोबरायांचं एक प्रमाण आहेत. शोकेसमध्ये ठेवलेले अनेक फळं पाहायला मिळतात आपल्याला. ओरिजिनल फळापेक्षा सुद्धा त्यांची सौंदर्यता जास्त असते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपलं मन सहज मोहित होऊन जातं, परंतु ते फक्त पाहण्यासाठी असतात, खाण्यासाठी नसतात. संसार फक्त पाहण्यासाठी असतो. समोरच्याचा संसार पाहिल्यानंतर आपल्याला आपले डोळे दिपून जातात. काय त्याच्याकडे 50 लाखाची गाडी आहेत, 5 कोटीचा बंगला आहेत, 50 एकर क्षेत्र आहेत, हे सगळं त्याचं दिसतं, तोपर्यंत समाधान आहे. परंतु जेव्हा त्या क्षेत्रातून आपण वावरतो, अनेक येणाऱ्या अडचणी त्याच्यासमोर उभ्या आहेत, दिसत असताना सुख 1% आहे, 99% दुःखाला त्याला सामोरं जावं लागतं. ही गोष्ट मात्र आपल्याला लक्षात येत नाहीत. काय करावे चित्रीव फळं जैसे, त्या चित्रीव फळाप्रमाणे त्याचा संसार आपल्याला मोहित करतो, बरं वाटतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर. परंतु तो कोणत्या त्रासातून जातोय, कोणत्या संकटातून जातो, ते संकट आपल्याला कदापि दिसत नाही. परमार्थ दिसत असताना रंगरहित आहे, नीरस आहे. त्या परमार्थाकडे, अध्यात्माकडे पाहत असताना असं वाटतं, काय हे मांडून ठेवलेलं आहे त्यांनी. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग आपण कायम ऐकतो. महाराज जेव्हा शिकागोला गेलेत, स्वामी जेव्हा शिकागोला गेल्यानंतर अंगावरचं भगवं वस्त्र पाहिल्यानंतर सगळे त्यांच्याकडे पाहून वेगळ्या नजरेने पाहतात, उपहास नजरेने पाहतात. हे वस्त्र काय करणार आहेत, परंतु त्यांना ह्या वस्त्राची ताकदच माहीत नाही ना, हे काय करू शकेल, हे वस्त्र काय करू शकेल. एकदम चांगल्या प्रकारे झरभरीत वस्त्र धारण करून त्या ठिकाणी त्या परिषदेला आलेले सर्व लोक स्वामींकडे पाहतात. हिंदू धर्माची पताका तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम जेव्हा स्वामी करतायत, अनेक प्रकारचे प्रश्न त्यांना विचारले जातात. त्या प्रश्नापैकी 1-2च प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. जेव्हा आपल्या हिंदू धर्माचा गीता ग्रंथ सगळ्या धर्मग्रंथांच्या खाली ठेवला होता, तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता, एवढे सर्व धर्म सगळे वर आहेत, गीता ग्रंथ तर खाली आहे. स्वामींनी त्यावर अत्यंत गोड उत्तर दिलं, ज्या इमारतीचा पाया मजबूत, ती इमारत चांगली आहेत. सर्व धर्म हिंदू धर्मावर आधारित आहेत. हिंदू धर्म हा पाया आहेत. जोपर्यंत हिंदू धर्म मजबूत आहेत, तोचपर्यंत सगळे धर्म टिकून आहेत. हे थोडंसं जाचलं, बाकीच्या धार्मिक लोकांना जाचलं. त्यांनी तो ग्रंथ काढला आणि वर ठेवून दिला. वर ठेवला, म्हणे तुमचा धर्म हलका आहे, आता सगळ्यांच्या वर आहेत. म्हणे देवळाच्या कामा कळसू, कोणतंही मंदिर कळसाशिवाय शोभा देत नाहीत. सगळ्या धर्मांचा कळस धर्म जर असेल तर तो आहे हिंदू धर्म. म्हणून लक्षात घ्या, आपल्या धर्माची श्रेष्ठता जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्या धर्माचा अनादर आपल्याकडनं होतो. आजही आपल्या धर्मासाठी आपण उजागर जागृत होणं गरजेचं आहे.
उत्तिष्ठतः जाग्रतः प्राप्य वरान निबोधतः. अजूनही आपण झोपलेलो आहोत. आपले डोळे उघडे आहेत, परंतु मधले डोळे मात्र अंतर्चक्षु झोपलेले आहेत. त्यांना जागृत करणं गरजेचं आहे. बाकीचे धर्म अनुयायी आपल्या धर्मासाठी आपला जीवसुद्धा समर्पण करण्यासाठी तयार आहेत आणि आपल्या धर्माची अवनती व्हावी याच्यासाठी आपले लोक जीव देण्यासाठी सुद्धा, कळतंय ना, आपल्या धर्माची अवनती व्हावी याच्यासाठी आपलं जीव बलिदान करण्यासाठी तयार आहेत आपलेच लोक. कशी आपली अवनती होईल? अरे एखादा संत महात्मा सज्जन व्यक्ती चालला तर त्याची हेटाळणी करतात, त्याचा उपहास करतात. बाकीच्या धर्मातील लोक नाही, आपल्याच धर्मातील लोक करतात. एखादं सत्कार्य जर मोठं कर्म जर असेल ना, त्याला सत्कार्य तर करत नाहीत, परंतु त्याला आड येण्याचा प्रयत्न करतात. असा हा धर्म. आणि ह्याच धर्माचा विचार जर यदा कदाचित आपल्या जीवनामध्ये आपोआप जर उत्स्फूर्त रीतीने प्रसृत जर झाला तर तोच धर्म, त्या धर्माच्या अनुषंगाने जर धर्माचं रक्षण आपण केलं तर तोच धर्म एक दिवस आपलं रक्षण करतो. शरीर नासका आहे. या शरीराला तुम्ही कितीही सांभाळा, 100 वर्षाच्या पुढे त्याची पुढे परिणिती चांगली नाहीत. यदा कदाचित एखादी व्यक्ती जगलीही, जिवंत ही राहिली, तरी शरीर जे 15 वर्षाचं, 10 वर्षाचं, 5 वर्षाचं असतं तेच शरीर त्या काळात नाही राहत. श्रुसरती ह्या संसाराचा नियम आहे. संसार कितीही चांगला असू द्या, परंतु त्या संसारामध्ये अनेक व्यसनं जडलेली आहेत. परमार्थ दिसत असताना साधा असेल, परंतु त्या परमार्थामध्ये आजही आनंद सामावलेला आहे. म्हणून मोठी मोठी लोक हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. जोपर्यंत ह्या संसारातून थोडासा वेळ आपण परमार्थासाठी देत नाही ना, तोपर्यंत आपला संसार कदापिही चांगला होऊ शकत नाही. कारण आपण संसार करण्यासाठी आलो नाहीत, संसारातून निवृत्त होण्यासाठी आलेलो आहोत. आपलं जीवन भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. भगवंताचं भजन करणं, भगवंताचं संकीर्तन करणं ही आजही गरज आहे, उद्याही गरज आहेत, पाठीमागेसुद्धा याची गरज होती. तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार नाहीत जोपर्यंत आपण भगवंताचं चिंतन करत नाहीत. भगवंताची पुटी आपल्या संसाराला लागत नाही तोपर्यंत त्या संसाराला देखील किंमत येऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करणं गरजेचं आहे. ही कथा आपल्याला परमार्थ शिकवते. ही कथा आपल्या अध्यात्माचा तोच गाभा परिपूर्ण प्राप्त करून देते. म्हणून ही कथा रसपान करणं गरजेचं आहे. नैमिषारण्यामध्ये शौनकादिकांसह 88,000 ऋषी जेव्हा ही कथा सूतजींच्या मुखारविंदातून ऐकतात, कथा श्रवण करत असताना भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा विचार आपल्यापुढे प्रतिपादन करतात. एवढ्याने पोट भरत नाही. म्हणून त्याच कथेची महती स्कंदपुराणामध्ये आलेला एक कथाभाग, इतिहास, तोच इतिहास समोर वर्णन करतात. धुंदुकारी, आत्मदेव, गोकर्ण, धुंदुली यांच्या जीवनात घडलेला परिणाम, त्याच परिणामाचं वर्णन आपल्याला श्रीमद भागवत कथेचं महात्म्य या अनुषंगाने आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपलंही जीवन आत्मदेवासारखंच आहे. सगळं आहे, परंतु काहीतरी कमी आहे असं प्रत्येकाला जाणवतं. सगळं आहे, आत्मदेवाकडे काही नाही असं काहीच नव्हतं. धर्मपरायण होता, परंतु पुत्रहीनसे मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्रप्राप्ती नाही, संतान प्राप्ती नाही म्हणून हताश झालेला आत्मदेव. जीवनामध्ये संसारिकाची अवस्थाच तशी आहेत. जे आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये कधीच समाधान त्याचं नाही. जे आपल्याकडे आहेत त्याच्यात समाधानी नसतो. जे नाहीत त्याच्यामध्ये जास्त उदास, हताश होऊन तो कायम रडत असतो. संसारामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा संसारामध्ये येणारे दुःख फक्त एवढ्याच कारणानुसार असतात. आपल्याकडे ज्या वस्तू नाही त्याच्यामध्ये मनुष्य जास्त दुःखी असतो. एखाद्या लग्न सोहळ्यामध्ये जर यदा कदाचित आपल्या कार्यामध्ये जर 5,000 लोक आलेत, 5,000 लोकांकडे लक्ष नसतं. एखाद्या व्यक्तीला जर पत्रिका दिलेली असूनसुद्धा जर तो आलेला नसेल ना, मनुष्य त्याचा विचार जास्त करतो, 5,000 लोकांचा विचार करत नाहीत. आणि तो जिथे भेटेल
तिथे त्याला टोमणं मारण्याचा प्रयत्न करतो. काय तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये मी होतो, मी प्रत्येक समजून नाही घेणार. काही त्याला अडचणी येऊ शकत असतील, नाही आला, नाही टाईम मिळाला, परंतु नाही, संसाराची परिणिती परिस्थिती तशी आहे त्याच्यात समाधानी नाहीत, नाही त्याच्यात जास्त दुःखी आहोत. म्हणून हा संसार कधी आपल्याला सुखी करू शकत नाही. जोपर्यंत ह्या संसाराला अध्यात्माचे विचार प्राप्त होऊ शकत नाही ना, तोपर्यंत हा संसार सुखाचा होऊ शकत नाही. म्हणून आजही आपण पहा, गौतम बुद्धांचं जे चरित्र येतं ना आपल्यासमोर, त्यांच्या चरित्रामध्ये स्वतः युवराज आहेत, ते संसाराचं सुख उपभोगतात आणि संसाराचं सुख उपभोगत असतानासुद्धा त्या संसारामध्ये सुख भेटत नाही. म्हणून संसाराचा परित्याग करून प्रवास सुरुवात होतोय, तीर्थयात्रा तीर्थगमन सुरुवात होतोय आणि त्याच तीर्थगमनातून त्यांना एक बोध प्राप्त होतो. त्याच बोधाचा विचार सगळ्या जगताला देतात. सर्वम शून्यम शून्यम, सर्वम दुःखम दुःखम, सर्वम क्षणिकम क्षणिकम. सगळं क्षणिक आहेत. सगळं दिसत असताना आपल्याला असं वाटतं प्रत्येक घरातील व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, अजिबात नाहीत. फक्त काहीतरी मिळेल ह्याच अपेक्षेने सगळ्यांची लालसा असते. जोपर्यंत त्यांच्या गरजा आपल्याकडनं भागल्या जातील तोचपर्यंत ते आपल्यावर प्रेम करतात. आणि जेव्हा लक्षात येतंय ना आता आपल्याकडनं गरजा भागवू शकत नाहीत, देवाला विनंती करतात, देवा बाबांना, आजीला, आजोबांना त्रास होतोय, कधी घेऊन जाणार का? कारण ते आपल्या उपयोगाचे राहिले नाहीत. परमार्थ केलेला जर असेल तर आयुष्यभर त्यांच्या विचारांची गरज आपल्याला वाटते. आपल्याला आयुष्यभर फक्त त्यांच्या मुखातून शब्द जरी बाहेर पडले, त्यांच्या आशीर्वादाची थाप जरी पाठीवर पडली, तरीही तो आशीर्वाद आपल्याला देवापेक्षा श्रेष्ठ वाटतो. का? कर्म चांगले केलेले आहेत म्हणून. अशा कर्मप्रधान व्यक्तीला आपण आजही विसरत नाही. जर एवढी परमपावनी कथा असेल तर आमच्या जीवनामध्ये अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहेत? अज्ञानध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभा. तुम्ही ज्ञानसूर्य आहात. कोटी सूर्यांची ताकद, ज्ञानाची ताकद तुमच्यामध्ये आहेत ना. आमच्या जीवनामध्ये जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर द्या. तर त्याच अनुषंगाने त्यांच्या मुखारविंदातून काही शब्द बाहेर पडतात. किम श्रेय शास्त्रसारः कस्वतार प्रयोजनम किम कर्म के अवतारश्च धर्मकं शरणं गतः. इत्येते श्रुतमुद्दिश्य षट प्रश्ना मुनिभिः कृतः. हे 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मानवाचं परम कल्याण कशामध्ये आहेत? पहिला प्रश्न विचारला जातो. हिंदू धर्माचा विचार केला तर अनेक देवदेवता आहेत आणि अशा अनेक देवदेवता असतील तर मनुष्याने नेमकं कोणत्या देवतेची पूजा करावी हा प्रश्न दुसरा विचारला जातो. आपण ज्या सोहळ्याचा विचार करतोय, राम जन्मोत्सव, कृष्णाष्टमी, महाशिवरात्र, वामन जयंती, नरसिंह जयंती, या सगळ्या सोहळ्यांचा विचार करत असताना भगवंताचा जन्म सोहळा साजरा केला जातो. आणि आपलं शास्त्र आपल्याला सांगतं ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचा मृत्यू देखील निश्चित आहे. जर भगवंताचा जन्म सोहळा तुम्ही साजरा करतात, भगवंत तर अजन्म आहेत ना, अजन्म आहे तर जन्म सोहळा कसा तुम्ही साजरा करतात? सहज प्रश्न निर्माण होतोय. 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. भगवंताचे अवतार अनेक आहेत. के अवतारस्य, किती अवतार आहेत? नेमके अवतार सांगता येत नाही. कारण का? हरी अनंत, हरी कथा अनंता, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मिळते. असे भगवंताचे अवतार अनेक आहेत. आणि अशा अनेक जर अवतार असतील तर नेमकी कोणत्या अवताराची पूजा आपण करावी आणि किती अवतार भगवंताचे आहेत हे विचारलं जाते. प्रश्न विचारला जातो. जेव्हा जेव्हा धर्माला अवनती येते, जेव्हा जेव्हा धर्म लयाला जाण्याच्या प्रयत्नामध्ये असतोय, अशा परिस्थितीमध्ये भगवंत स्वतः सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम अहम सृजामी. त्या ठिकाणी मी जन्माला येतोय, अवताराला येतो आणि धर्माचं रक्षण करतो. धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या प्याळीसी भक्तजना. जर धर्मरक्षणा करता भगवंत अवताराला येत असतील तर मला विचारायचं आहे,
धर्म रक्षण झाल्यानंतर भगवंताचं अवतार कार्य जेव्हा संपतंय, भगवंत जेव्हा निजधामाला जाण्यासाठी निघतात, तोच धर्म कोणाला शरण जातो, असे 6 प्रश्न सूतजी शौनकादिकांना आपल्या कथेची महती सांगत असताना शौनकादिकांच्या मुखारविंदातून ऐकतात. आणि त्याच 6 प्रश्नांचं उत्तर श्रीमद भागवत कथा पुराणाच्या रूपाने सूतजी शौनकादिकांना सांगतात. ह्याच कथेचा विचार करत असताना सहज कथेला आरंभ करतात. आपल्या गुरुदेवांना नमन करतात, भगवंताला नमन करतात. के सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कथेला आरंभ करत असताना आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. शुकदेवांना नमन करतात. निरंजन रूपा जय गुरुदेवा, निरंजन रूपा जय गुरुदेवा. निरंजन रूपा जय गुरुदेवा, शांति स्वरूपा शांति स्वरूपा जय गुरुदेवा, प्रेम स्वरूपा जय गुरुदेवा, जय गुरुदेवा. निरंजन रूपा जय गुरुदेवा, निरंजन रूपा. आत्मस्वरूपा सगम पद पदम पदम रे ग, सगम पद पमर ग पर ग पसर ग धनि पनि सगम सम 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 पम प प प प प प प्रेम प्रेम आत्मस्वरूपा. आ शांति स्वरूपा, प्रेम स्वरूपा जय गुरुदेवा, जय गुरुदेवा. निरंजन रूपा जय गुरुदेवा, निरंजन रूपा जय गुरुदेवा.
गुरुदेव भगवान की जय। यं प्रवजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरश्चार्थे स्वविज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिं मृदां यथा विनिमयो यत्र तिसर्गो मुषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि। जी जन्माला आदी कारण आहेत, ज्याच्यापासून जन्म आहेत, परिपालन आहेत, ज्याच्यापासून संहार आहेत, ज्या विराट स्वरूपाचा विचार करत असताना सुरवर देखील मोहित होऊन जातात, ज्याच्या तेजामुळे ही भूमय्या नवे नवे 14ही लोक प्रकाशित होतात, अशा भगवंताच्या स्वरूपाला, अशा सत्य स्वरूपाला माझा प्रणाम असो, अशा अंतकरणातील भावना प्रगट होते। कथेला आरंभ होत असताना या कथेचा विचार आपल्या पुढे प्रगट केला जातोय। अथा तो ब्रह्म जिज्ञासा, अंतकरणातील जिज्ञासा ही कथा श्रवण करण्यासाठी पाचारण होते। या कथेची परंपरा वर्णन करत असताना सांगतात, भगवंताच्या स्वरूपाला जाणण्याची प्रवृत्ती ब्रह्मदेवाची आणि तीच प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीतून भगवंताच्या स्वरूपाचा एक थांग पत्ता शोधण्याचा प्रयत्न ब्रह्मदेव करतात आणि आपल्याकडनं घडलेली चूक लक्षात येते की ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय। घडलेला अपराध, त्या अपराधातून क्षमामापन होण्यासाठी तपसाधना केली जाते आणि तीच तपसाधना भगवंताच्या आशीर्वादासाठी कारण ठरते। भगवंताच्या अनुषंगाने ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करतात आणि त्याच स्तुती सुमनातून श्रीमद भागवत कथेचा विचार पुढे येतोय। ब्रह्मदेवांच्या अनुषंगाने सनकादिकांना हीच कथेची शृंखला मालिका प्राप्त होते। सनकादिकांच्या अनुषंगाने ही कथेची मालिका पुढे महर्षी नारदांना सांगितली जाते आणि महर्षी नारद ह्याच कथेचा विचार शेवटी व्यासांना सांगतात आणि व्यासांच्या अनुषंगाने ह्या कथेचं विस्तार स्वरूप आपल्या पुढे प्रगट होतंय। 12 स्कंद आहेत श्रीमद भागवत महापुराणाचे, 335 अध्याय आहेत, 18,000 श्लोक आहे। एवढा मोठा विस्तार पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, ज्याप्रमाणे सप्तशती गीता 700 श्लोकांची गीता विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी 9,000 ओव्यांमध्ये नटवण्याचं काम केलं, तैसे देशिकार लेणे ज्ञानोबाराय म्हणतात। देशिकार लेणे मराठी भाषेचा शृंगार संस्कृत भाषेला करून ती संस्कृत गीता मराठीमध्ये आणण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं। चतुश्लोकी भागवत, फक्त 4 श्लोकांमध्ये गुंफलेलं संपूर्ण तत्वज्ञान समाज कल्याणासाठी व्यासजी एवढा मोठा विस्तार करतात की 18,000 श्लोकांमध्ये भगवंताच्या अत्यंत सुंदर नयनरम्य, नयनमोहक, मनमोहक अशा दिव्य कथांचा विचार आपल्या पुढे प्रगट करतात। सहज प्रश्न येतोय, ही मालिका अत्यंत मोठ्यांपासून आलेली आहेत। तुकोबराय सांगतात ना, माझ्या वडिलांची मी राशिका देवा, तुझी चरणसेवा साधा वया पांडुरंगा। ही परंपरा, मोठ्यांची परंपरा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली। एखादी मोठी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते, एकदम उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचते आणि सगळीकडे जेव्हा तिची चर्चा चालू होते ना, लोक तिची चर्चा करण्या अगोदर तिच्या मुळाकडे पाहतात, हा कोणत्या कुळातील आहेत, याची मागची परंपरा काय आहेत, मागची पार्श्वभूमी काय आहेत, याने नेमका कोणता वारसा जपलेला आहे। मोठ्या व्यक्तीच्या पाठीमागे एखाद्या स्त्रीचा हात असतो, नाहीतर त्याच्या कुळाचा हात असतो। जर जोपर्यंत कोणता तरी एखादा वारसा त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला नाही, तोपर्यंत तो मोठ्या शिखरावर कदापि जाऊन पोहोचत नाहीत। ही एवढी मोठी आलेली परंपरा, ही परंपरा आपल्याला काहीतरी सांगून जाते। कोणत्याही परंपरेला जर मोठा वारसा जर असेल तर ती परंपरा टिकून राहते, आणि वारसा जर नसेल तर ती परंपरा कधीकधी आपल्याला
आकाशातून रात्रीच्या समयाला तारा तुटताना दिसतो. त्याचा प्रकाश बाकीच्या ताऱ्यांपेक्षा जास्त असतो, परंतु तो कधी निस्तानाभूत होतो पत्ताही लागत नाहीत. बाकीचे तारक लुकलुकत असतात, परंतु ते तारे आपापली जागा सोडायला तयार नाहीत. चमकणारा तारा एखादी व्यक्ती तिला महती मिळते, प्रसिद्धी मिळते, परंतु ती तेवढ्यापुरतीच मिळते. नंतरही काही त्याचं पाठीमागेही काही नाही आणि पुढे सुद्धा काही नाही. आलेली परंपरा अत्यंत महत्त्वाची आहे. ज्ञानोबराय आपली परंपरा सांगतात, ना आदी गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा, बोधाचा हात थारा दिला तोगा. ज्ञानोबराय परंपरा सांगतात आपल्या जीवनात आलेल्या हा मार्ग मोठ्यांच्या परंपरेपासून आलात. तशी ही कथा ब्रह्मदेवापासून पुढे सनकादिक, नारदजी आणि व्यासांना प्राप्त झाली. जर 400 श्लोकाचं भागवत आहे तर एवढा विस्तार करण्याची गरज काय? जुन्या काळामध्ये जास्त तत्वज्ञान, जास्त फापट पसारा करण्याची गरज नव्हती. आता मराठी, अस्खलित मराठी जर बोललं तर ती मराठीसुद्धा समजायला जड जाते. बरोबर आहे ना? जर इंग्रजी जर बोलली तर इंग्रजी लवकर लक्षात येते, परंतु मराठी लवकर लक्षात येत नाहीत. धन्यवाद जर बोललं तर ते काहीतरी अडाणी म्हटल्यासारखं वाटतं, पण थँक्स शब्द वापरला की बरं वाटतं. खरंच मराठी बोलतो बरं का, खरंच मराठी बोलतो बरं का. अचूक अशी, अस्खलित अशी मराठी भाषासुद्धा पचनी पडत नाही. जर यदा कदाचित अस्खलित मराठी भाषा पचनी पडत नसेल तर जर मला वाटतं 4 श्लोकांचं भागवत कधी पचनी पडणार? लवकर लक्षात येत नाहीत. त्याचा विस्तार करणं गरजेचं आहे, त्याला समर्पक दृष्टांत देणं गरजेचं आहे, भगवंताच्या त्याच कथेची व्याप्ती करणं गरजेचं आहे. म्हणून तीच व्याप्ती व्यासांनी 18,000 श्लोकांमध्ये केली. कशी झाली? त्याचा गोड विचार आपल्याला पहिल्या स्कंदामध्ये येतो. व्यासांच्या अंतःकरणामध्ये भाव दाटतो. नेमकं द्वापार युग संपण्याचा काळ येतोय आणि कलियुगाला आरंभ होणार असतो. कलियुगाला आरंभ होत असताना, सूर्यनारायणाला अर्घ्य देत असताना, सरस्वतीच्या तीरावर अर्घ्य देत असताना, आपल्या हातातील पाणी असं सोडत असताना, कोणत्याही देवतेची आराधना करत असताना आपण काय करतो? अर्घ्य देतो, परंतु डोळे बंद असतात. डोळे बंद असतात. भगवंताच्या दर्शनाला जात असताना सुद्धा आपण भगवंताचं दर्शन घेत असताना भगवंताला डोळे भरून पाहत नाहीत. भगवंताच्या समोर गेलं की पहिले डोळे बंद करून घेतो. का? जेणेकरून भगवंत आपल्या डोळ्यामध्ये बसला तर आपल्या संसाराकडे दुर्लक्ष झालं तर. डोळे झाकून संसार केला पाहिजे तर तो संसार उघडे डोळे ठेवून करतात आणि परमार्थ हा डोळे उघडे ठेवून करायचा असतो. तो परंतु त्या परमार्थाच्या समयाला आपण डोळे बंद करतो. पांडुरंगाचं दर्शन घेतोय, पंढरीनाथाचं दर्शन घेत असताना डोळे बंद असतात. मध्ये सगळा संसार नाचत असतो, दिसत असताना आपण देवापुढे असतो. हीच परिणिती प्रत्येकाच्या जीवनातील आहे. व्यासजी भगवंताला, सूर्यनारायणाला अर्घ्य देत असताना डोळे बंद करतात आणि डोळे बंद करतात. जसा आपला संसार आपल्या हृदयामध्ये नाचतो ना, तसं सगळं कलीचं थैमान व्यासांच्या अंतःकरणामध्ये दरवळायला सुरुवात होतंय. आणि व्यासांच्या अंतःकरणामध्ये जसं दरवळतंय, कलियुगामध्ये घडणारे प्रकार, अनाचार, व्यभिचार, अत्याचार, हे सगळं वारं एकदम त्यांना झटका लागतो आणि एकदम हातातील पाणी असता व्यस्त इकडे तिकडे विस्कळीत होतंय आणि एकदम उद्विग्न चेहऱ्याने तीरावर येऊन बसतात. विचार करतात, झालं तरी काय झालं माझ्याकडनं? असं मी काय ठेवलं? मुलांनी, बापाने, आईने जर मुलांसाठी सगळं कमवून ठेवलं आणि ते खाण्यासाठी जर मुलाची कुवत नसेल, त्याची योग्यता जर नसेल, तर मुलांना, आईबापांना एक आपलं जीवन काहीतरी बर्बाद झाल्यासारखं वाटतं. अरे यांच्यासाठी आम्ही काय केलं नाहीत? सर्वस्व आम्ही आमचं सर्व त्यांच्यासाठी समर्पित केलं, तरी मुलं असे वागतात. अरे काय कमी ठेवलं? लहानपणापासून तर आत्तापर्यंत त्यांना कधी कामधंदासुद्धा माहीत नव्हता. एवढं सगळं करूनसुद्धा मुलांनी असं वागावं का? चांगलं नाही ना, चांगलं नाही ना. व्यासांनी सगळ्यांच्या कल्याणासाठी 17 पुराणांची निर्मिती केली. महाभारतासारखा दिव्य असा ग्रंथ आपल्या पुढे ठेवला. म्हणून महाभारती नाही ते नोहीची लोकी तिही, या कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. महाभारतामध्ये घडलेले सर्व प्रकार, पाठीमागे भूत, भविष्य, वर्तमान तीनही काळांचं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतंय. आज घडत असलेल्या कलियुगामध्ये जे प्रकार पाहायला मिळतात ना, महाभारतामध्ये सगळं ते लिहून ठेवलेलं आहे. नवीन काहीच नाही. आणि अशी व्यासांची एवढी मोठी उत्तुंग मीमांसा असताना सुद्धा
व्यासांना हा भाव जेव्हा पुढे पाहायला मिळतो तेव्हा व्यासांना उद्विग्नता प्राप्त होते. हताश अंतकरणाने तीरावर जाऊन बसतात आणि तीरावर जाऊन बसल्यानंतर महर्षी नारद त्या ठिकाणी येतात. जेव्हा जेव्हा आपल्याला जीवन हताश झालेलं वाटतं तेव्हा तेव्हा संतांच्या चरणाचा आश्रय घ्यावा, साधूच्या चरणाचा आश्रय घ्यावा. यदा कदाचित हताश झालेलं जीवन मनुष्य संपवण्याचा प्रयत्न करतो, परंतु साधूच्या चरणाचा आश्रय जर घेतला, साधूंच्या विचारांचा जर आश्रय घेतला तर त्याच्यातून मार्ग निघाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे हरि बोल. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. हो जाए बेड़ा पार हरि बोल. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. काका से तोए हंस करेंगे, काका से तोए हंस करेंगे. मिट जाए उर की दाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ताली वाजवा विष्णुरा हरि बोल. संतन संग करी पुण्य कमाई, संतन संग करी पुण्य कमाई. रामचरण अनुराग रे जय हो. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरन में लाग राधे रे राधे. तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी ताली वाजवा अपने भाव के साथ गाइए हरि बोल. के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कहत कबीरा राम सुमिरन
पागस की तो पागरी तेरी 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 अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संग लाग रे तेरी अच्छी ये बात के संग लाग रे तेरी अच्छी हरि हरि गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा 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 गोपाला मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर हरि नंदलाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला 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 हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरि बोल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला हो दुख में सुमिरन रन करे सुख में करे न कोई जो सुख में सुमिरन करे दुख काहे का होए हे बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर पंछिन को छाया नहीं फल लागे अति दूर फल लागे अति दूर फल लागे अति दूर बोले श्री बांके बिहारी लाल की विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला हीच कथा रसपान करण्यासाठी जेव्हा व्यासजी पुढे येतात, व्यासांच्या जीवनात महर्षी नारदांचं आगमन होतं. नारदजी त्यांना विचारतात, झालं काय सांगा ना. त्यांची उद्विग्नता दूर करण्यासाठी नारदजी प्रश्न विचारतात आणि त्या ठिकाणी व्यासजी उत्तर देतात. जगताच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगताचं कल्याण करण्यासाठी आपल्या स्वतःच्या जीवनाचा विचार संत करत नाहीत, सज्जन करत नाहीत. ज्याप्रमाणे चंदन आहेत ना, त्या चंदनाप्रमाणे सगळा देह झिजवतात आणि देह झिजवत असताना तो फक्त जगताला सुगंध मिळावा. चंदन स्वतःचा विचार कधी करत नाहीत. जो खांडावाया घाव घाली, ज्या कुऱ्हाडीने ज्या चंदनाला तोडलं, आपलं जीवन संपवलंय, अशा कुऱ्हाडीचा जर विचार केला तर त्या कुऱ्हाडीला सुद्धा सुगंध लागतो. याला चंदन म्हणतात. अपकार्यावर सुद्धा उपकार करण्याची प्रवृत्ती ही सज्जनाची असते. तोडल्यानंतर ज्या दगडाचा, ज्या परिसाचा, परिसाचा आधार घेऊन त्याला घासलं जातं ना, घासलं जातं. जीवन संपवण्याचं काम परिस करतोय, परंतु त्या परिसाला सुद्धा सुगंध देण्याचं काम चंदन करतंय. नवे नवे ज्याचे हात चंदनाला घासतात ना, त्या हातांना सुद्धा चंदनाचा काय येतो,
सुगंध येतोय. अरे एवढं सोडा, चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. 1 किलोमीटरच्या अंतरावर जेवढे जेवढे वृक्ष असतात त्यांना सुद्धा सुगंध देण्याचं काम चंदन करतोय. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठावरी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा आरंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सामान्य लोकांना जर दुःख होत असेल तर सज्जनाला ते खपत नाहीत. परोपकार नेने परनिंदा, पुण्य परोपकार पाप ते परपिळा. अनेक नाही जोडा दुजा यासी, ही भावना सज्जनाची असते. व्यासांच्या अंतकरणात संपूर्ण जीवन जर समाजासाठी मी खर्च केलंय, 17 पुराणाची निर्मिती केली, तर ही जगतामध्ये अशी अशांतता पसरलेली पाहिल्यानंतर सहज खिन्न अंतकरणाने प्रश्न विचारतात, करावं काय सांगा ना, करावं काय सांगा ना. सगळं चांगलं आहे तुमचं, पण सगळं चांगलं आहे तुमचं, पण हा पण शब्द अत्यंत घातक असतो बरं का, अत्यंत घातक. जरी यदा कदाचित आपल्याला कोणाच्या घरी जेवणासाठी बोलवलेलं असेल, ती माता अत्यंत सुगरण असावी, चांगल्या प्रकारचे सुंदर उपहार बनवलेले असावे, तिनं चांगल्या प्रकारचे व्यंजनं बनवलेले असावेत, भरपूर असं भल्लं मोठं ताट आपल्यापुढे ठेवावं, सगळे पक्वान्न आपल्यापुढे तिने परोसावे, वाढावे. आणि वाढल्यानंतर आपण ग्रहण केल्यानंतर अर्ध जेवण झालं का ती सहज आपल्या जवळ येऊन बसते आणि काय विचारते, महाराज जेवण कसं आहे, जेवण कसं आहे. तिला त्या उत्तराची अपेक्षा काय असते, काय असते, चांगलं चांगलं. परंतु काही माणसं अशी असतात, एवढं सुंदर जेवण झालं, एवढं सुंदर जेवण झालं, एवढं सुंदर जेवण झालं, पण हा पण शब्द जेवढा अगोदर बोललेला आहेत ना तेवढ्यावर पाणी फिरवण्याचं काम करतो, सगळ्यावर. जसं ही पद्धत आहे त्याचप्रमाणे व्यासांनी जगत कल्याणासाठी सगळी निर्मिती करून ठेवली, पण शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्ञानोबराय अत्यंत गोड दृष्टांत देतात. अंग गोरे आणि तरणे वरी लिहिले आहे लेणे, परी एकलेने प्राणे काय कीजे. एखाद्या तरुण पुरुषाचं 25 वर्षाचं वय आहे, भरला भल्ला मोठा तरणा बाण शरीर आहेत, गोरा पान आहेत, 25 तोळे आपल्या अंगावर झळकतंय, एवढी संपत्ती आहेत, साधारणतः 100 कोटी जमीन आहेत, घरामध्ये सत्ता आहे, एवढं सगळं आहेत, लग्न सुद्धा झालेलं नाहीत, असा पोरगा डोळ्यामध्ये जर भरला तर आपल्या घरात जर एखादी उपवर कन्या असेल तर आपण काय विचार करणार, काय विचार करणार, आपली मुलगी, बरोबर आहे ना. पण एवढं सगळं त्याच्याकडे आहेत, फक्त त्याच्या शरीरामध्ये प्राण नाही.
द्याल तुम्ही? हा, सगळं आहेत ना, बाकीचं सगळं आहे. नाही देणार. का देणार नाही? सगळं असून उपयोगाचं नाही. जर त्या शरीरात प्राण नाही तर ते शरीर फक्त काय करायचं आहे? जाळण्याच्या कामाचं आहेत, बाकी काही नाही. म्हणून बाकीच्या ग्रंथांची निर्मिती केली, पण काय सगळ्या साधनांचा विचार करत असताना जोपर्यंत भगवंताची रसमय लीला, भगवंताच्या भक्तांचा विचार, भगवंताच्या अवताराचा विचार अजून तुमच्याकडनं अपूर्णच आहेत. जोपर्यंत ते लेपन जोपर्यंत त्या सर्व ग्रंथांना लागणार नाहीत ना, तोपर्यंत त्याचं स्वारस्य वाढणार नाहीत. एक मी सांगेन तुम्हाला, सगळ्यात रुचकर पदार्थ आपल्या सुगृणीबाई सगळ्यात रुचकर पदार्थ एक करतात, त्याला भजी म्हणतात. भजी, बरोबर आहे ना? सगळे जरी यदा कदाचित पोट भरलेलं जरी असेल तर 2 भजी आवडतातच लोकांना, कारण त्याने साखरही वाढत नाही, कमी पण होत नाहीत, आवडतात. जेवण झाल्यानंतर सुद्धा जर बळजबरीने 2 ताटात पडले आणि ते असे कुरकुरीत असावे तर ते 2 बळजबरी खाण्याचा प्रयत्न करतो. ते भजे बनवत असताना कुरकुरीत भजे येण्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्याला काय म्हणतात? काय करावं लागतं? त्याच्यामध्ये सोडा टाकावा लागतो. आणि अजून एक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये, जर ते कुरकुरीत व्हावे अशी अपेक्षा असेल तर त्याच्यामध्ये गरम तेल टाकावं लागतं. त्याला मोहन म्हणतात. जसं त्या भज्यांना आगळी वेगळी चव किंवा आगळा वेगळा स्वाद येण्यासाठी जसं ते मोहन आहेत ना, जोपर्यंत ह्या ग्रंथांना मोहनाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत सगळ्या साधना निरर्थक आहेत. म्हणून तुम्ही त्या मोहनाचा विचार करा, त्या मनमोहनाचा विचार करा, त्या मनोहराचा विचार करा, भगवान श्रीकृष्णाचा विचार करा. त्याची कथा जोपर्यंत तुमच्या मुखारविंदातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत जगताचं कल्याण नाही आणि तुमच्या मनाला सुद्धा समाधान नाहीत. मग काय करावं? त्याच श्रीमद भागवत महापुराणाचा विचार व्यासांना करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. आणि व्यासांना सांगत असताना आपल्या स्वतःच्या पूर्वकर्माची घटना सांगतात. दासीसूत असताना संतांच्या सानिध्यामध्ये जीवन गेलं, साधूंच्या सानिध्यामध्ये जीवन गेलं, आश्रमामध्ये जीवन गेलं, गुरुकुलामध्ये जीवन गेलं. त्याचा परिपाक एवढा झाला की माझ्या जीवनाची एवढी मोठी कलानी पडली की मी भगवंताच्या सदैव सतत सानिध्यामध्ये राहतो. आपला बालपणाचा काल साधूच्या सानिध्यामध्ये गेला पाहिजे, गुरुच्या सानिध्यामध्ये गेला पाहिजे, गुरुकुलामध्ये गेला पाहिजे. जर गुरुकुलामध्ये गेला तर आपणच उद्याचं भविष्य आहात. माझी हे मुलं आमच्या गुरुकुलातील दिसतात. आपल्या हिंदू धर्माचं हे भविष्य आहे. यांचं जीवन अत्यंत, तुम्ही पहा, यांच्याच सोबत राहणारी मुलं जर गावी असतील, घरी असतील तर त्यांचं वर्तन बघा आणि यांचं वर्तन बघा, जमीन आसमानचा फरक पडतोय. संस्कारात द्विज उच्यते, संस्काराशिवाय जीवनाला किंमत नाही. आपल्या मुलांना शिकवा, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्या, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे संपत्ती जमा करून ठेवा. हे सगळं जमा करून ठेवत असताना फक्त एक शब्द लक्षात ठेवा, या सगळ्यांसमवेत जर संस्कार नसतील तर सगळ्यांना शून्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते. आणि संस्कार जर त्यांना मिळाले तर त्याच संस्काराच्या जोरावर तुम्ही मिळवलेलं सर्व 10 पट वाढवण्याची ताकद त्यांच्यामध्ये येते. म्हणून आजही त्यांना संस्कारांची गरज आहे. त्यांना आपल्या जवळ बसवा आणि त्यांना एकच धडा द्या, तुम्ही नियतीच्या मार्गाने, नीतीच्या मार्गाने चला. नीतीच्या मार्गाने पावलं टाकत असताना एकच विचार मनामध्ये बाळगा आणि तोच विचार घेऊन उद्याचे तुम्ही मोठे नागरिक व्हा. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही भुकल के. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही भुकल के. बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही भुकल के. इंसाफ, ओ हो,
भारत की लाज रखना, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के, रख दोगे एक दिन तुम संसार को बदल के। इंसाफ की डगर पे बचो दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें वो कल के। इंसाफ की डगर पे बचो दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें वो कल के। जय हो। अपने हो या पराए सबके लिए हो न्यारे, अपने हो या पराए सबके लिए हो न्यारे। देखो कदम तुम्हारा हरगिज न डगमगाए, रास्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के, रास्ते बड़े कठिन है चलना संभल संभल के। इंसाफ की डगर पे बच्चो दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें वो कल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें वो कल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्हें वो कल के। भारत माता की जय। इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के, यह देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के। हे बाळकडू जर आपल्या मुलांना पाजलं, जर ते मुलं हे बाळकडू पिऊन जर मोठे झालेत ना, प्रत्येक पावला पावलाला त्यांच्यातून इन्सानियतच बाहेर पडेल, इमानदारीच बाहेर पडेल। म्हणून चांगल्यांचे संस्कार, चांगले संस्कार, चांगल्यांचं सानिध्य आपल्या मुलांना मिळालं पाहिजे। जर बापच लबाड निघाला तर मुलाला लबाडी शिकवावी लागतच नाही, आपोआप ते गुण त्याच्यामध्ये आपोआप उतरतात। मी कायम एक प्रसंग सांगतो। आळंदीमध्ये असताना आमच्या गुरुदेवांचं सानिध्य प्राप्त झालं, गुरुवर्य रामचंद्र बाबा निकम। माझा मित्र, माझ्यापेक्षा 4-5-6 वर्षांनी मोठा, परंतु अत्यंत प्रकांड बुद्धी, अत्यंत बुद्धी। साधारणतः आपल्या गेटपर्यंत जाईपर्यंत एक कविता तयार करायचा, एवढ्या वातावरणावर एवढी प्रकांड बुद्धी। एकदम विदर्भातील नाव सुदामा, श्रीदामा नाव होतं आणि त्याच्यावर अत्यंत जीव जडलेला होता। काही काम सांगायचं असलं की त्याला सांगायचे। त्याला पेन आणण्यासाठी लावला आमच्या बाबांनी। मी सोबत होतो, मी लहान होतो, ते मोठे होते। पेन आणायला जवळच दुकान होतं, असंच एवढ्या अंतरावर पेन आणला। तो रेनॉल्डचा पेन होता, निळं टोपण, खाली व्हाईट, ₹1.25 पेन होता। त्यांनी ₹1 दिला, ₹1 दिला, पेन आणला, पेन त्यांच्याकडे दिला। म्हणे सुदामा पेन कितीचा आहे? म्हणे ₹1.25 कोपरी होती त्यांची अशी, कोपरीमध्ये हात घातला, त्याच्यातून 4 आणे काढले, 25 पैसे होते ना, काढले। सुदामा तुझे 25 पैसे ठेव, 25 पैसे ठेव असं म्हटल्यानंतर 25 राहू द्या म्हणे बाबा, तेवढ्याने काय होतं, तेवढ्याने काय होतं। बाबांच्या मुखातील शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत। अरे तुझे 25 पैसे परत देण्यासाठी मला परत जन्माला यावं लागेल। जी व्यक्ती 25 पैशाचा विचार करते त्यांचं किती निष्कलंक जीवन असेल। सोपी गोष्ट आहेत का? ह्या संत महात्म्यांचे विचार जेव्हा आपल्या पुढे येतात, यांचं चरित्र जेव्हा आपल्या पुढे येते ना, काय ताकद आहे भ्रष्टाचार करण्याची। जर हे विचार आजच्या पिढीला पाजलेत, लहान मुलांना हे विचार जर त्यांच्या मनामध्ये रुजवले ना, अरे तोच भारत जी सोन्याचं अंड देणारी मुर्गी म्हणतात ना, सोन्याची चिडिया म्हणतात ना, तो भारत आजही जसाची तसाच आहे। फरक नाही, फक्त ते विचार पोहोचत नाही मुलांपर्यंत आणि ते आईबाप त्यांना पोहोचू देत नाहीत। आईबापांनी फक्त त्या मुलांना उचलावं, आमच्या गुरुकुलात आणून टाकावं, नाही का? मुलांना थोडंसं बाजूला ठेवा, कमीत कमी 10वी पर्यंत मुलगा आईबापांजवळ नसावा। प्रतिकूलता काय आहेत ती मुलाच्या लक्षात येत नाही। आपले आईबाप आपल्याला सगळं पुरवतात,
हे त्याला वाटत असतं. त्याच्यामुळे परिणाम असा होतो की आपल्याला काहीच करण्याची गरज नाहीत. 10वीपर्यंत त्याला सगळं पुरवतात. 10वी नंतर त्याला असं वाटतं की बाहेर ठेवावं. तो शिकण्याच्या अधिकाराचा नसतो, योग्यतेचा नसतो. तेव्हा तुम्ही बाहेर टाकतात ना, तो जिथं जाईल तिथं शिकवण्याचा प्रयत्न करतो, शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणून आमच्या गुरुकुलाची आम्ही मर्यादा ठेवली. 9वी ते 10वीपर्यंतच मुलांना, आतील मुलांनाच आम्ही गुरुकुलात ठेवतो, त्याच्या पुढच्या मुलांना नाही. कारण ते आम्हाला तिथून नंतर शिकवायला सुरुवात करतील. शिकण्याचं वय, भगवंताने 25 वर्षाचं झाल्यानंतर सांदीपानी ऋषींच्या आश्रमाचा प्रवेश केला नाहीत. भगवंताने 25 वर्षाचं झाल्यानंतर वशिष्ठांच्या विश्वामित्रांच्या जवळ गेले नाहीत. बालवय हे संस्काराचं वय आहे. जसं आपण वाकवाल, आज जर 2 दणके मारले तरी यांना काहीच वाटणार नाहीत. परंतु जर अजून 15 वर्षानंतर यांना 2 शब्द बोलले तर हे मरेपर्यंत लक्षात ठेवतील की महाराजांनी आपल्याला बोललं होतं. हे निरागस हृदय आहेत. काही जरी म्हटलं तरी हे ऐकून घेणारे आहेत. याच्यानंतर ते पुढे मोठे झाल्यानंतर ऐकणार नाहीत. हे संस्कार त्यांना रुजवण्याचं काम करा. परिणामता व्यासजी या विचारांचा विचार करत असताना महर्षी नारद सांगतात, संतांच्या सानिध्यामध्ये जीवन गेलं आणि भगवंताच्या भक्तीचा व्यासंग लागला आणि तोच व्यासंग एवढा दरवळला, एवढा फोपावला का परिणामता पुढचा जन्म भगवंताच्या सानिध्यामध्ये प्राप्त झाला. तुम्ही सुद्धा त्या भगवंताचं चरित्र गुणगान करा. आणि त्याच ठिकाणी महर्षी नारद चतुश्लोकी भागवताचा विचार व्यासांच्या पुढे व्यक्त करतात. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सत्परम पश्चादहं यदेतर्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्यात् सर्वत्र सर्वदा. याच चतुश्लोकी भागवताचं वर्णन व्यासांच्या समोर केलं जातं आणि व्यासजी ह्याच चतुश्लोकी भागवताची व्याप्ती 18,000 श्लोकामध्ये करतात. 18,000 श्लोकांची निर्मिती केली जाते. कोणतंही प्रोडक्ट निर्माण केलं की त्याचा प्रचार प्रसार करणं गरजेचं असतं. त्याला आपल्या भाषेत, मराठी भाषेत काय म्हणतात, सेल्समन, जाहिरात करणारा कोणीतरी पाहिजे ना, सेल करणारा कोणीतरी पाहिजे ना. व्यासजी म्हणतात, माझं आयुष्य संपन्न होत आलेलं आहे, म्हातारपणाच्या दिशेने वाटचाल करतंय, आता मी याचा प्रसार कसा करणार. तेव्हा गोलोकातून राधामय्या आपल्या शिष्याला शुकदेवांना पाचारण करते आणि तेच शुकदेवजी कैलासाकडे जातात, कैलासामध्ये आरोहित होतात. ज्या ठिकाणी हीच श्रीमद भागवत कथा शंभू महादेव पार्वतीला सांगत असताना ही पाठीमागून गुपचूपरित्या ही कथा श्रवण करतात. ओंकार देत असताना त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात आणि अंड्यामध्ये प्रवेश करत असताना संपूर्ण कथा ऐकल्यानंतर ते अंड विदीर्ण होतं. त्याच्यातून एका शुकाचा जन्म, पोपटाचा जन्म होतो आणि पोपटाचा जन्म झाल्यानंतर पाठीमागून कथा ऐकली म्हणून भगवान शंभू महादेव हातामध्ये त्रिशूळ घेऊन त्या पोपटाच्या पाठीमागे लागतात. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तोच पोपट भूतलावर येतोय, पृथ्वी तलावर येतोय आणि आल्यानंतर आपला जीव कसा वाचेल कसा वाचेल. इकडे शुकदेवजीचा विचार चालू असताना व्यासजी आपल्या धर्मपत्नी विटिका मातेसोबत असताना हे तत्वज्ञानाचा विचार करत जास्त डोक्यावरून जाते म्हणून तीच विटिका असा आळस देते, तोंड वाचते आणि तोंड जसं वाचलं जातं शुकदेवजी विचार करताना त्या ठिकाणी त्याच मातेच्या तोंडामध्ये प्रविष्ट होतात. एकदम डायरेक्ट जाऊन गर्भामध्ये जाऊन बसतात. शंभू महादेव हसायला लागतात. भगवंताची लीला परंपरा आहेत.
आनंदाने निमग्न अवस्थेमध्ये कैलासामध्ये परत शंभू महादेव जाऊन बसतात. आणि इकडे आता हा गर्भ जसा जसा मोठा व्हायला सुरुवात होतो, 1 दिवस 2 दिवस 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष तब्बल 11 वर्ष होतात. आणि तीच विटिका माता म्हणते, देवा अहो ऐकलं का, त्रास होतो ना हो. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं जातं आता इथून पुढे पर्याय नाही. जर गर्भाच्या प्रसूतीच्या वेदना जर होत नसतील ना, आता काय करावं लागेल, सिझर करावं लागेल. मला वाटतं तेव्हा व्यवस्था नसेल बरं का. 11 वर्ष तब्बल 11 वर्ष आमचे महाराज आईच्या गर्भामध्ये, बंकट स्वामी महाराज तब्बल 14 महिने गर्भामध्ये होते, असं मी ऐकण्यात चरित्रामध्ये त्यांच्या सांगितलं जातं. 14 महिने 11 वर्ष होतात. आणि 11 वर्ष झाल्यानंतर व्यासजी त्या गर्भाला आवाज देतात, अरे बाबा बाहेर ये ना, बाहेर ये ना, बाहेर ये ना. तो गर्भ आतून आवाज देतोय, नाही म्हणे, देवाची माया कधी आपल्यावर पांघरून घालेल सांगता येत नाहीत. भगवंताची माया अपरंपार आहेत, कधी दुःख देईल पत्ता मला यायचं नाहीत म्हणे. नाही, अरे बाबा ये, मी आहेत ना म्हणे. तुम्हाला जर मायेने सोडलं नाही तर तुम्ही माझी माया काय निवारण करणार. पोहू नये कासे लावितो आणि का स्वतःला तरता येत नाही आणि दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न कधी करणार तुम्ही, शक्य नाही. ऐकत नाही. तेव्हा व्यासजी भगवान नारायणाला विनंती करतात आणि भगवंत त्या ठिकाणावरून आज्ञा देतात, बाबा बाहेर काळजी करू नको, माझी माया दैवी ऐशा गुणमयी जरी असेल परंतु ती माया माझ्या अधीन आहेत. आणि अशा मायेचा अंगीकार तुला कदापि होणार नाही, कधीही त्रस्त करणार नाहीत. तब्बल 12 वर्षानंतर त्याच भगवंताचा अवतार होतो. कशा प्रकारे त्याचं गोड वर्णन नाथ महाराज करतात. ब्राह्मणाची पोरिक खिळासी ब्याली, ते 12 वर्ष लपाली रे. ब्राह्मणाची पोरिक खिळासी ब्याली, ते 12 वर्ष लपाली रे. ब्राह्मणाची पोरिक खिळासी ब्याली, ती 12 वर्ष लपाली रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, ती नागवेची पडून गेले. हे ऐक खिळ्या तुझ सांगितले ऐसे, जाणून खिळ गेले रे. ऐक खिळ्या तुझ सांगितले ऐसे. ब्राह्मणाचे पोर एका खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. 12 वर्ष राहतात, जन्माला येतात. जन्माला आल्याबरोबर तसं नागवस पळून जातात. पाठीमागून आवाज देतात व्यासजी, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. थांब म्हणता म्हणता शुकदेवजी थांबत नाही, फक्त पाठीमागून एकच आवाज येतो, यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम, द्वैपायनो विरह कातर अजुहाव, पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु, तम सर्वभूत हृदयं मुनिमानतो अस्मि. त्याच सुखदेवांना पुन्हा पाचन करण्यासाठी एक लीला करतात. भगवंताचा तोच आविष्कार ज्या श्लोकांमध्ये दडलेला आहे त्या श्लोकांचा विचार करून पुढे शुकदेवांना आणलं जातं. बर्हापीडम नटवर वपू, कर्णयो कर्णिकारम, बिभ्रद व्यास कनक कपिशम, वैजयंती जमालाम, रंध्रान्वेनो रदरसुदया पूरयन् गोपरुन्दयी, वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद् गोपकीर्तिः. अहो बकीयं स्तनकालकूटं, जिघासयापाय यदाप्यसाध्वी,
लेभे गतिं धातृजितां ततोऽन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. हे श्लोक ऐकले जातात. शुकदेवजी येतात, संपूर्ण भागवत रसग्रहण करतात आणि त्याच कथेची महती शुकदेवजी राजा परिस्थितीला सांगतात. त्या परिस्थितीचा भाग आपल्याला सर्वांना माहीत आहेत. शमीक ऋषींच्या अपराधाने गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला जातो आणि शमीक ऋषींचे पुत्र शृंगी त्याच ठिकाणी आपल्या वडिलांचा, आपल्या गुरुदेवांचा अनादर झाला आहे म्हणून त्याच ठिकाणी शाप देतात का जो कोणी असेल तो 7 दिवसांनी तक्षक दंशाने मृत्युमुखी पडेल. तक्षक येईन आणि जीवन संपवेल. राजा परिस्थितीला मिळालेला शाप आणि त्याच शापातून मुक्त होण्यासाठी काय करावं शुकदेवजी त्या ठिकाणी भागवत सांगण्यासाठी येतात आणि भागवत सांगितल्यानंतर ते भागवत सांगून राजा परिस्थितीचा उद्धार होतो. कशा प्रकारे त्याचं गोड चिंतन येतंय. शुकदेवजी येतात आणि सर्व भागवताला आरंभ करतात आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मानवाचं परमकल्याण कशात आहे हाच प्रश्न विचारला जातो. ही सृष्टी भगवंताला त्रस्त करण्यासाठी, भगवंतालाच मानत नाही तर त्याच सृष्टीची निर्मिती भगवंताने कशासाठी केली, कशा प्रकारे केली याचं गोड चिंतन या ठिकाणी आपल्या पुढे प्रगट केलं जातं आहे. आणि त्याच सृष्टीचा विस्तार पुढे करत असताना आपल्याला सांगितलं जातं ज्याप्रमाणे भगवंत परमात्मा आणि त्या मायेच्या संयोगातून प्रकृती पुरुषाची निर्मिती होते. पुढे महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत यात शेवटी भगवंताचा प्रवेश होऊन यांना चेतना निर्माण होते आणि त्याच चेतनेच्या अनुषंगाने पुढे ज्याचे नाभी कमळी जन्मचतुरानना ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. ब्रह्मदेव त्याच कमळातून, त्या देठातून भगवंताचं स्वरूप शोधण्याचा प्रयत्न करतात. शोध लागत नाही. आपली चूक लक्षात येते तेव्हा तप साधना करतात आणि तप साधना केल्यानंतर भगवंत प्रसन्न होऊन त्यांना सांगतात सृष्टीची निर्मिती करा. अनेक प्रकारे जीवजंतू निर्माण केले जातात परंतु कोणत्याही प्रकारची जीवजंतू योनी भगवंताचं भजन करत नाही. तेव्हा भगवंताच्या उजव्या, ब्रह्मदेवाच्या उजव्या आणि वाम भागातून 2 जीव जन्माला येतात, मनु आणि शतरूपा. हे पहिले मानव. मनुची आपण सर्व संतती आहोत म्हणून आपल्याला मनुष्य म्हटलं जातं, नाही तर मानव म्हटलं जातं. आणि तीच मनुष्यरूपा जन्माला आल्यानंतर आता सृष्टीचा विस्तार करणार आहे. तो कशा प्रकारे सृष्टीचा विस्तार करतात त्याचं गोड चिंतन येतंय. मनुष्यरूपा आपल्या संसाराला सुरुवात करत असताना विचार करतायत स्वतःची जागा नाही, कमीत कमी 10 बाय 10ची खोली तर आपल्या संसाराला थाटण्यासाठी पाहिजे की नाही, ती सुद्धा नाही. कारण का ही संपूर्ण पृथ्वी हिरण्याक्षाने पाताळामध्ये नेलेली होती. पाताळामध्ये नेल्यानंतर आता तिचं उत्थापन कसं करावं, शेषावर कसं ठेवावं म्हणून भगवान नारायणाला विनंती केली जाते. ब्रह्मदेवाच्या श्वासोश्वासातून साक्षात भगवंताचा आविष्कार अवताराला येतो ज्याचं नाव वराह भगवान. वराह भगवान की, वराह भगवान की, वराह भगवान की. वराह भगवंत खाली जातात, पाताळात जातात, हिरण्याक्षाशी द्वंद्व युद्ध करतात आणि प्रहार करून भगवंत त्याला हिरण्याक्षाला संपवून टाकतात. परत पृथ्वी शेषावर आणून ठेवतात आणि आता सृष्टीला निर्मिती होते. त्याच मनुष्यरूपेच्या अनुषंगाने 3 कन्या आणि 2 मुलांची उत्पत्ती होते. आकुती, देहोती, प्रसूती आणि प्रियर्वत आणि उत्तानपाद यांचा हा संसार, या संसाराची विचारणा आपल्या पुढे वंशाची विचारणा येते. आकुतीचं दिव्य चरित्र येते, देहूतीचं दिव्य चरित्र येते आणि प्रसूतीचं दिव्य चरित्र येते. प्रसूती ही दक्षाला दिली जाते, सगळ्यात लहान कन्या, आणि दक्षाला दिल्यानंतर त्याच प्रसूतीच्या अनुषंगाने दक्षाला 16 मुली होतात. 16 मुली, मुलगा नाही. 13 धर्माला दिल्या जातात. त्यानंतर 1 अग्नीला दिली जाते, 1 पितरांना दिली जाते आणि शेवटची 16वी कन्या ती अत्यंत लाडाची असते. आपल्या कुटुंबामध्ये एकतर पहिल्यावर 1 नंबरचा जो पोरगा जन्माला येतो त्याच्यावर जास्त प्रेम असतं, नाहीतर सगळ्यात लहान असतो ना त्याच्यावर जास्त प्रेम असतं. मधला वाऱ्यावर
आमचे योगेश महाराज नेमके मधले आहेत, म्हणून कधी ते दादाला आणि बाईंना म्हणत असतात, तुम्ही एकतर आप्पाला जीव लावतात नाही तर नाही, आईबापांचं प्रेम सगळ्यांवर सारखंच असतं. जरी यदा कदाचित त्यांनी असा दोन भाव दुजा भाव केला असता तर त्यांना आईबाप कोणी म्हणणार नाहीत, वेगळा एक भाव सांगतात. परंतु शेवटी सगळ्यात लहान असतो त्याच्यावर का प्रेम केलं जातं? कारण तो लहान आहेत, मोठा समजदार आहेत, लहान्याला समजत नाही अजून. 5 वर्षाचा पोरगा जर मोबाईल हातात घेऊन बसलेला असेल आणि 6 महिन्याचं पोरगं त्याच टी व्हीजवळ त्याच मोबाईलजवळ ऐकत असेल तर दुधाची बाटली 6 महिन्याच्या पोराला दिली जाते का 5 वर्षाच्या पोराला दिली जाते? 6 महिन्याच्या पोराला दिली जाते. कारण 5 वर्षाचा पोरगा स्वतः उठून आणू शकतो, 6 महिन्याचं पोरगा आणू शकत नाही, कारण ते लहान आहेत ना, लहान आहेत. तशी ही प्रसूती 16 कन्या आहेत आणि 16वी कन्या जिचं नाव सती, ही अत्यंत लाड, 15 बहिणी लाड करतात, अत्यंत जीवापाड प्रेम केलं जातं, जीवापाड प्रेम केलं जातं. आणि प्रेम केलं की जिथं प्रेम जास्त असतं त्याच प्रेमाला कुठेतरी विरजन लागत असतं. लक्षात घ्या, ज्याच्यावर जास्त प्रेम केलं जातं त्याच प्रेमाला कुठंतरी एक कलंक लागला जातो, मना धोका भेटला जातो, मनासारखं होत नाही. सती ही अत्यंत प्रेमाची, अत्यंत जीव लावला जातो. आणि दक्ष आपल्या व्यवहारामध्ये कर्मामध्ये रत असताना भगवान ब्रह्मदेवाकडनं प्रजापतीचं पद दक्षाला प्राप्त होतं. सगळ्या प्रजेचं पालन करण्याचं पद, एवढं मोठं भल्लं मोठं पद प्राप्त झाल्यानंतर सहजच आहे, साधारण झोपडीमध्ये राहणारा एखादा व्यक्ती जर नाशिक जिल्ह्याचा नगर अध्यक्ष झाला, नाशिकचा नगर अध्यक्ष झाला तर त्याच्या मनामध्ये सहज भावना निर्माण होते ना, आपल्याला एवढं मोठं पद प्राप्त झालं. अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगेल, अनधिकाऱ्याच्या हातात जर सत्ता सापडली तर त्या सत्तेचा दुरुपयोग होत असतो, त्याला त्याच योग्यतेचा माणूस असावा लागतो. परिणामतः दक्षाला प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर सहज त्या ठिकाणी अहंकाराची निर्मिती होते. माझ्यासारखा मोठा कोणीच नाही, माझ्यासारखा मोठा कोणीच नाहीत. म्हणून आपल्या मिळालेल्या पदामुळे एक पार्टी ठेवली जाते, त्याला रिसेप्शन पार्टी म्हणतात, स्वागत पार्टी ठेवली जाते. सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना बोलवलं जातं, पाचारण केलं जातं. सगळे देवतादी त्या ठिकाणी येतात आणि सगळे देवतादी आल्यानंतर सगळ्या देवतांकडे पाहत आता शेवटी सगळ्यांच्या शेवटी दक्ष त्या सभेमध्ये आगमन करतो, प्रस्थान करतो आणि सगळे देवतादी उभे राहतात आणि सगळे जय जयकार करतात. दक्ष प्रजापती की जय जय, सगळीकडे जय जयकार होतो. जसा जसा जय जयकार होतो तसा तसा याचा पाय जमिनीपासून 2-2 फूट वर व्हायला सुरुवात होतो. वर होत असताना इकडे तिकडे पाहतो. सांसारिक माणसाची स्थिती मी सांगितलं ना, 5000 लोक येऊ द्या, एक नाही आला तर त्याच्याकडे लक्ष माणसाचं जातं. तसं सगळीकडे पाहतात तर सगळे आपली जागा सोडून उभे राहतात सत्कार करण्यासाठी. परंतु 3 देवता आपलं आसन सोडत नाहीत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. 3 देव आपली जागा सोडायला तयार नाही. 3 देव जेव्हा जागा सोडत नाहीत, ब्रह्मदेवाकडे पाहिलं जातं. आता ब्रह्मामुळेच पद मिळालेलं असल्यामुळे तिथं बोलायचा प्रश्नच येत नाहीत. भगवान विष्णूकडे पाहिलं जातं तर विष्णू आपला आराध्य आहे, तिथेही बोलण्याचा प्रश्न येत नाहीत. राहिले शंभू महादेव, बिचारे काय साधं जीवन, गजचर्मधारी स्मशानी राहिला, संगे बहुत मेळा विराजित, राहणी साधी, एकांतात राहायचं, जिथं कोणी जात नाही तिथं इथून राहायची व्यवस्था, काही सगळं साधं जीवन ना. शंभू महादेवांकडे पाहिल्यानंतर लक्षात ठेवा, बळी हा सामान्याचाच दिला जातो. अजय नैव अश्वानैव नैवच नैवच. दैवो दुर्बल घातकहा, दुर्बळाचाच घात केला जातो, दुर्बळाचाच बळी दिला जातो, मोठ्याचा बळी दिला जात नाही. शंभू महादेवांचं जीवन साधं आहेत, सामान्य आहेत. म्हणून ह्या दोघांपुढे बोलण्याची हिंमत नाही. म्हणून शंभू महादेवांना उपहासात्मक शिव्या देण्यासाठी दक्ष सुरुवात करतो. अरे ज्यांना माणसात बसण्याची सवय नाही त्यांनी माणसामध्ये यायचीच गरज नाहीत ना. व्यवहाराची ज्यांना जाणीव नाही त्यांनी विनाकारण बाकीच्यांचा अपमान करण्यासाठी, अवमान करण्यासाठी येऊ नये. हे शब्द कोणाला होते? महादेवांना होते. हे शब्द बाकीचे देवतादे ऐकतात आणि ऐकल्यानंतर सहजच आहे, आपल्या विरोधातील माणसाला जर कोणी बोलणं, कोणी टोमणे मारले तर सहजच आहे आपल्याला काय होतो?
आनंद होतो. बाकीचे हास्य करायला सुरुवात करतात, परंतु नंदिकेश्वराला नंदीला सहन होत नाही. अरे म्हणे थोडंसं पद प्राप्त झालं तर बोकडासारखा उन्मत्त होऊ नको, एक दिवस बोकडासारखंच ओरडावं लागेल. शाप देऊन मोकळं होतात. शंभू महादेव विचार करतात, मी जर जास्त वेळ थांबलो तर परिणामता काहीतरी प्रकार होऊ शकतो. म्हणून त्याच ठिकाणी आपल्या स्वस्थानाचा धिक्कार करून परित्याग करून त्या ठिकाणाहून ते निघून जातात. परंतु दक्षाच्या अंतःकरणातील आग शांत झाली नाहीत. काहीतरी याचा आपण बदला घेऊ घेऊ घेऊ. तोच बदला सुडाचा भाव मनामध्ये जागृत होतो. काही काळ जातो आणि एक दिवस त्यांची लाडकी कन्या जिचं नाव सती जवळ येते आणि आपल्या बापाला सांगते, बाबा माझी एक अपेक्षा आहेत म्हणे. काय बाळा सांग ना, काय पाहिजे तुला सांग ना. म्हणे मला एकच वस्तू पाहिजे, याच्यानंतर मी तुम्हाला काहीच मागणार नाही. म्हणे काय पाहिजे सांग ना. फक्त एकच सांगितलं जातं, मला शंभू महादेव पाहिजे, महादेव पाहिजे. मी माझं जीवन त्यांच्यासाठी समर्पित केलं म्हटल्याबरोबर परिणामतः ज्याचा कंटाळा त्याचाच वानोळा होतो. ज्याचा कंटाळा ज्याचा वीट होता त्याच गोष्टीचा प्रकार या ठिकाणी घडतोय. आणि आता करावं काय. दक्ष ऐकायला तयार नाही, सतीसुद्धा ऐकायला तयार नाही. शेवटी नाईलाज असतो. सतीचा विवाह शंभू महादेवांसमवेत जोडून दिला जातो. लग्न होतं, सगळं पार पडतंय, परंतु अंतःकरणातील सल मात्र अजून निघाली नाहीत. काही काळ जातो आणि काही काळ पूर्ण गेल्यानंतर परत एक भोलली मोठी सभा भरवली जाते. भल्ला मोठा यज्ञाचं आयोजन केलं जातं आणि सगळ्या देवताधिकांना निमंत्रण दिलं जातं. शंभू महादेवांना निमंत्रण नाही. तेव्हा सती माता म्हणते, का हो सगळे देव आपल्या बाबांच्या घरी चाललेत, आपण का जायचं नाही. शंभू महादेव म्हणतात, ज्या ठिकाणी निमंत्रण नाही त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे. अशा 3 घटका आहेत का ज्या ठिकाणी निमंत्रण नाही तरी जावं, ज्या ठिकाणी निमंत्रण आहे तर जावं, आणि ज्या ठिकाणी निमंत्रण असताना सुद्धा जाऊ नये. भगवंताची कथा जर चालू असेल तर त्या कथेमध्ये निमंत्रणाची वाट पाहू नये, स्वतःहून आवर्जून जावे. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, प्रेम सुख घ्यावे अखंडित. परंतु जर यदा कदाचित घरी पत्रिका आलेली नसेल, राग न भरता त्यांची फजिती होऊ नये म्हणून आपल्याला पाचारण केलेलं नसेल, न राग भरता सुद्धा जाऊ नये. पत्रिका नसेल तर, निमंत्रण नसेल तर जाऊ नये त्या कार्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निमंत्रण असून सुद्धा जाऊ नये. जे खाऊ नये ते खाण्यासाठी, जे पिऊ नये ते पिण्यासाठी. निमंत्रण जर दिलेलं असेल ना, त्या ठिकाणी निमंत्रण दिल्यानंतर सुद्धा माणसाने जाऊ नये, नाही जाऊ, कारण त्या ठिकाणी फक्त पापच आहेत. परिणामतः या ठिकाणी आपल्याला निमंत्रण नाहीत ना, जायचं नाहीत. परंतु शेवटी बापाचं प्रेम आड येतं. सती ऐकत नाही, यज्ञामध्ये जाते आणि यज्ञामध्ये गेल्यानंतर लक्षात येते आपल्या शंभू महादेवांना आसनच नाही. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते, आपल्या आराध्याचा अपमान केला, तीच सती मैया त्याच ठिकाणी राजा दक्षाला म्हणते, अरे दक्षा, ह्या शरीरामुळे माझ्या शंभू महादेवांचा अपमान झाला ना, ह्या शरीरामुळे तुझ्याशी संबंध आला ना, हे शरीरच मी ठेवणार नाही. त्याच ठिकाणी स्वतःचं शरीर योगाग्नीच्या सहाय्याने यज्ञकुंडामध्ये टाकून भस्म होऊन जातं. तीच सती मैया संपून जाते आणि सती संपल्यानंतर देवतादिकांचं, भगवंताच्या पार्षदाचं त्या ठिकाणी भांडण होतंय. परिणामता देवतादिकांची फजिती केली जाते आणि शंभू महादेवांचा राग अनावर होतोय. शंभू महादेवांच्या जटेतून भगवंताचा अवतार. समाचार सब शंकर पाए, समाचार सब शंकर पाए, वीरभद्र करी कोप पड़ाए, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सकल सुरन विधिवत
कमल दीना राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। त्याच ठिकाणी शंभू महादेवांचा क्रोध अनावर होतो याने आपल्या जटा मोकळ्या केल्या जातात। त्यातून वीरभद्राचा अवतार होतो। वीरभद्र हातामध्ये त्रिशूळ घेतात, दक्षाचं शिर धडा वेगळं करून टाकतात। तेच शिर यज्ञकुंडामध्ये भस्म होऊन जातं। करावं काय? भगवंताचा अवतार धर्मरक्षणासाठी आहेत, यज्ञ रक्षणासाठी आहेत। यज्ञ बंद पडला, सगळे देवतादेव शंभू महादेवांजवळ येतात। आशुतोष भगवंताचं नाव आहे, लवकर संतुष्ट होणारी देवता आहेत। त्याच ठिकाणी आपला राग शांत होतो आणि त्याच ठिकाणी पहिली प्लास्टिक सर्जरी केली जाते। बोकडाचं शीर दक्षाच्या शरीरावर बसवलं जातं आणि बोकडाचा स्वभाव आहे म्या करण्याचा। नंदीचा शाप सिद्ध करण्यासाठी बोकडाचं शीर दक्षाला बसवण्यात आलं। दक्ष हा नात्यातला होता, परंतु भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी दक्षाला बोकडाचं शीर बसवलं, याला प्रेम म्हणतात। दक्ष त्या ठिकाणी लक्षात येतं आपल्याकडनं भरली खूप मोठी चूक झाली आणि तीच चूक भरून काढण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु सती संपली। तीच सती पुढे हिमालयाच्या कुशीमध्ये जन्माला येते। हिमालयाच्या कुशीमध्ये जन्माला आल्यानंतर राजा हिमकाची कन्या शेवटी तिचा व्यवहार संपन्न कोणासोबत करावा याचा विचार करत असताना महर्षी नारद सांगतात याचा विचार सोडून द्या। ही सती आदिशक्ती आहेत, शंभू महादेवांची आराध्य आहेत। तुम्ही तुमच्या विचाराला बाजून ठेवा, बाजूला। अरे शंभू महादेवांसमवेत विवाह, अरे स्वतःचं घर नाही, स्वतःच्या गळ्यामध्ये अलंकार नाही। आपल्याकडे पाहत असताना जर पहा आणि शंभू महादेवांकडे काय आहेत? भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, असा अवतार आहेत म्हणे। त्यांना द्यायची नाही म्हणे, त्यांना द्यायची नाही, त्यांना द्यावीच लागेल। आणि ही सगळी घटना, सगळा वृत्तांत, पाठीमागचा वृत्तांत हिमालयाला सांगितल्यानंतर शेवटी तयार होतात आणि आता त्याच विवाहाचा विचार आपल्या पुढे प्रस्थापित होतोय। जोगी जटिल कामन मन नगम मंगल बेस, जोगी जटिल कामन मन नगन मंगल बेस। अस स्वामी पर्यंत असरे सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की। गोस्वामीजी तुलसीदासजी वर्णन करतात आणि वर्णन केल्यानंतर परिणामतः आता त्याच शंभू महादेवांचा विवाह थाटामाटामध्ये हिमालयाच्या कुशीमध्ये जी सती होती तीच पार्वतीच्या रूपाने अवतरित होते आणि अवतरित झाल्यानंतर आता शंभू महादेवांचं आणि पार्वतीचं संमिलन एका स्वयंवराच्या प्रसंगामध्ये होणार आहेत। शंभू महादेवांचे पार्षद त्याच हिमालयाच्या दिशेने आगेकूच करतायत। पार्वती मैयाच्या सख्या स्वतः शंभू महादेवांचे सर्व पार्षद आता पावलं टाकत त्याच यज्ञमंडपाच्या दिशेने आपले पावले सरसावायला सुरुवात करतात। सनई चौघड्यांचा निनाद आजूबाजूला दरवळताना पाहायला मिळतोय। या प्रसंगामध्ये देवतादी आकाश मंडळामध्ये दाटी करतायत। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितम नमामी। असं भगवंताचं ते दिव्य स्वरूप आणि भगवंताच्या पार्षदांचं ते स्वरूप घेऊन आता त्याच हिमालयाच्या कुशीमध्ये पावलं पुढे टाकायला सुरुवात होतात। वा
मतवाले दूल्हे में निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में सज रही भोले बाबा निराले दूल्हे में सज रही भोले बाबा निराले दूल्हे में निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में निराले दूल्हे में मतवाले दूल्हे में सज रही भोले बाबा निराले दूल्हे में सज रही भोले बाबा निराले दूल्हे में देखो भोले बाबा की अजीब ही बात चले संग लेके भूतों की बारात सज रही भोले बाबा निराले दूल्हे में सज रही भोले बाबा निराले दूल्हे में मस्तक पर कंधा तेरा डमरू साजे त्रिशूल विराजे भूतों की लेकिन डोली चले है ससुराल शिव भोले जी दिगंबर है बैल पे सवार सज रही भोले बाबा निराले दूल्हे में सज रही भोले बाबा निराले दूल्हे में देखो भोले बाबा की अजब ही बात चले हैं सब लेकर भूतों की बारात सज रही सज रही सज रही भोले बाबा निराले दूल्हे में भूतों की लेकर बोली चले ससुराल भूतों की लेकर बोली चले ससुराल शिव भोले जी दिगंबर बैल पे सवार सज रही भोले बाबा निराले दूल्हे में सज रही भोले बाबा निराले दूल्हे में नमः पार्वती पते शिवार महादेव पार्वती मैया की शंभू महादेव की भूते वेताळ नाचती आपण रात्रीचेच भूतांना घाबरतो हे दिवसाचे भूत बिचारे समजदार आहेत घाबरतात परंतु भीती वाटू देत नाही
सात्विक भूत आहेत बरं का, यांना काही घाबरू नका. परंतु हे रात्रीचे आले तर त्याची जबाबदारी आम्हाला नाही. हा साक्षात अनहार शंभू महादेव आणि पार्वती मैया यांचं आगमन आपल्या ह्या यज्ञ मंडपामध्ये झालेलं आहे. एकदा भूतांसाठी आणि शंभू महादेव पार्वती मैयासाठी सर्वांनी टाळी वाजवा. वा सर्वांनी हात वर करायचे. शंभू महादेव आणि पार्वती मैया एकमेकांना हार या ठिकाणी घालणार आहे. सुरेश महाराज सर्वांनी हात वर करा. बोले बाबा की हा पार्वती मैया की. सर्वांनी टाळी वाजवा.